यूट्यूब मंडळी आपलं स्वागत आहे। वुमन T20 वर्ल्ड कप 2026मध्ये पुन्हा एकदा भारतने आपली ताकदचे प्रदर्शन दाखवले। इंग्लंडचे मॅनचेस्टर स्थित ऐतिहासिक एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्डमध्ये बांगलादेशच्या विरुद्ध भारतच्या दबदब्या, आत्मविश्वास आणि चॅम्पियनसारखी मानसिकता बरोबरीने प्रदर्शन केले। त्यांनी फक्त 2 अंक नाही दिले तर पूर्ण टुर्नामेंटची उरलेली टीमला पण एका नजरेत मेसेज दिला। या भारताला थांबवणे सोपे नाही, कारण की बॉलरबरोबर आक्रमकता, गेंदबरोबर सटीक रणनीती, फिल्डिंगमध्ये जबरदस्त स्फूर्ती आणि मॅचच्या हर एक मोडवरती शांत दिमागाने सही फैसले आज हे सगळं बघायला मिळालं। आणि ह्याची वजह हीच एक आहे की 5 क्रिकेटची ही जीत फक्त एक सामान्य जीत नाही, ती वर्ल्ड कप ट्रॉफीची आणि भारतचं पाऊल पडत आहे। वर्ल्ड कपच्या सुरुवातीने भारतच्या अंदाजमध्ये क्रिकेट खेळत आहे। त्यांना बघून उरलेली टीमला समजले की या टीमला हरवण्यासाठी आपल्यासारख्या सर्वश्रेष्ठ खेळावे लागेल। टीम जिथून पहिली बल्लेबाजी करण्याचा फैसला बांगलादेशने घेतला। खूप लोकांना वाटले की मोठ्या मंचवर पहिले रन बनवून भारतवर दबाव ठेवणे हा सर्वात मोठा हत्यार आहे, पण मैदानात वेगळंच चित्र बघायला मिळालं। नव्या गेंद बरोबरीने रेणुका सिंग आणि नंदिनी शर्माने एवढी सटीक रेषेत आणि लेंथवर गेंदबाजी चालू केली की बांगलादेशचे दोन्ही सुरुवातपासून आपली लय हासिल करू शकले नाही। आणि ऑफ स्टंपच्या बाहेर सटीक रेषेत मधोमध आत गेंद आणि शॉर्ट ऑफ लेंथ भारतची गेंदबाजी रणनीती पूर्णपणे सटीक होती। सुरुवातीला कळत होतं की बांगलादेशला खूप मेहनत करावी लागणार आहे आणि भारतातील फिल्डर इनफिल्डमधील होते की सोपे सिग्नल घेणे अवघड झालेले। परिणाम हा झाला की पॉवर प्ले संपेपर्यंत पहिल्यापासून बांगलादेशच्या बल्लेबाजीवर मानसिक दबाव बनलेला असूनसुद्धा बांगलादेशकडून जोरिया फिरदौसने सुरुवातीला आत्मविश्वास बरोबरीने बल्लेबाजी करण्याचा प्रयत्न केला। शानदार कव्हर ड्राईव्ह आणि सोय वायर कटच्या माध्यमातून चौके लावून त्यांनी भारतीय गेंदबाजीवर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला। अख्तर दिलारा दुसऱ्या बाजूने प्रयत्न करत होती। पाठोपाठ दबाव असणाऱ्या समोर मोठी साजेदारी बनवण्या अगोदरच भारतची सफलता मिळाली। यानंतर पाठोपाठ एक छोटी साजेदारी बनली, पण भारतीय गेंदबाजीने कधीच बांगलादेशला मॅचवर नियंत्रण मिळू शकले नाही। जोरिया फिरदौसने 33 रनची संघर्षपूर्ण पारी खेळली। त्यांची बल्लेबाजीमध्ये धैर्य होता आणि आत्मविश्वास होता, पण आपल्या पारीला मोठं नाही बनवू शकले। त्यानंतर शोभाना मोस्तारीने 22 रन बनवून काही प्रतिरोध दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मिडल ओव्हरमध्ये कॅप्टन निगार सुलतानने एका वेळ पुन्हा एकदा आपल्या अनुभवाची परिचय दिला। त्यांनी 32 रनची जिम्मेदारी पारी खेळली। जेव्हा वाटलं होतं की बांगलादेशची पारी वेगळी होईल, तेव्हा त्यांनी सिंगल डबल घेऊन स्कोअरबोर्ड पुढे पाठवले आणि मौका मिळता चौके लावले, पण दुसऱ्या छोरने लगातार विकेट पडल्यामुळे मोठी पारी खेळू शकले नाही। शर्मिन आखार, शोर्ना आखार आणि तृप्ती मोनी सगळ्यांनी काही ना काही संघर्ष महत्त्वपूर्ण केला, पण कोणीच भारताची रणनीतीला तोडून मोठी पारी नाही खेळू शकले। गेंद आज भारतचा सगळ्यात मोठा हत्यार राधा यादव आहे। त्यांनी आपले 4 ओव्हरमध्येच फक्त 28 रन देऊन 23 महत्त्वपूर्ण विकेट मिळवले। खास करून मिडल ओव्हरमध्ये त्यांची सटीक
फ्लाईट टर्न आणि गतीमध्ये बदलाव समोर बांगलादेशची बल्लेबाजी सारखेच ब्रह्मात होती की दुसऱ्या बाजूने स्पिनरची चर्नीने एक वेळेच्या भारताची भविष्याची सगळ्यात मोठी स्वीप स्टोरोमध्ये मोजले जाते. फक्त 21 रन देऊन महत्त्वपूर्ण विकेट घेऊन त्यांनी बांगलादेशची गतीला पूर्णपणे थांबवले. नवी गेंदने रेणुका सिंग ठाकूर आणि नंदिनी शर्माला भली मोठी विकेट नाही मिळाली तर सुरुवातीला त्यांचा दबाव बनला. पूर्ण मॅचमध्ये भारत मोठेपण दिले. अनुभवी दीप्ती शर्मा आपल्या 4 ओव्हरमध्ये शानदार नियंत्रण दाखवून रन थांबवले. त्याच कारणे बांगलादेशची बल्लेबाजीला जोखीम उठवण्यावर मजबूर झाले. फक्त गेंदबाजी नाही, आज भारताची फिल्डिंग पण एका शब्दात शानदार होती. कठीण कॅच, तेज थ्रो आणि बाउंड्री रेषेवर वाचवणे प्रत्येक खिलाडीने आपले 100% योगदान दिले. शेवटी निर्धारित 20 ओव्हरमध्ये विकेट हारवून बांगलादेश फक्त 136 रन ही बनवू शकले. T20 विकेटमध्ये हे स्कोर लढाईच्या लायकीचा होता. भारतसारख्या मजबूर बल्लेबाजी लाईनअप समोर पर्याय नव्हता. आतापर्यंत सगळे समजून गेले होते की विकेट तर अनिश्चितच खेळ आहे. 137 रनचा लक्ष्य खूप मोठा नव्हता, पण भारताची चांगली सुरुवात करणे हे महत्त्वाचे होते. भारतची विस्फोटक ओपनर शेफाली वर्माने सुरुवातीला त्यांची बॉडी लँग्वेज बघून वाटत होते की काही झालं तरी शेवटपर्यंत मॅचला घेऊन जाईल. बांगलादेशच्या तेज गेंदबाजने ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन पकडतील. स्पिनरने रफ्तार कमी करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण शेफाली एक योजनेचं उत्तर माहीत आहे शेफालीला. बल्लेबाजी पूर्णपणे विस्फोटक होती. फक्त 37 गेंदवर 53 रनची शानदार पारीमध्ये त्यांना चौके आणि एक विशाल दिसले. त्यांच्या ह्या आक्रमक बल्लेबाजीने फक्त स्कोअरबोर्डला तेजीने वाढवले. बांगलादेशची गेंदबाजीचा आत्मविश्वास पूर्णपणे तोडून टाकला. मोठ्या सामन्यामध्ये मोठे खिलाडी ज्या तऱ्हेने दबाव आपल्या खांद्यावर उचलतात त्याचप्रमाणे शेफालीने केले. शेफाली एकटीने मॅचला जीत आणली नाही तर दुसऱ्या छोरने त्यांना चांगली साथ दिली. ती म्हणजे यास्तिका भाटियाने आपल्या पारीला हळूहळू आपल्या पारीला पुढे आणले. मोठ्या शॉटने खेळून जास्त स्ट्राईक रोटेशनवर ध्यान दिले. ह्यामुळे बांगलादेशची गेंदबाजी एका बल्लेबाजवर पूर्ण दबाव बनवू शकले नाही. यास्तिकाची 23 रनची पारी स्कोअर कार्ड वर भले मोठे दिसणार नाही, पण मॅचची परिस्थितीचे हिसाब हे खूप किमती पारी होती. त्यांनी शेफालीबरोबर महत्त्वपूर्ण साझेदारी करून भारतची रनचे सोपे झाले. जेमिनाने आपली क्लास दाखवली. फक्त 15 गेंदांवर नाबाद 26 रनची शानदार पारीमध्ये खूपच छान टायमिंग, वेगाने सिंगल डबल सटीक बाउंड्री लावली. बांगलादेशची जीतची शेवट संपली. शेवटचा कॅप्टन हरमनप्रीत कौरने शांत दिमाखाने नाबाद राहून टीमला जीतपर्यंत पोहोचवले. परिणाम फक्त 165 ओव्हरमध्ये 5 विकेट हारून टीम भारतने 139 रन बनवले. तरीही भारताकडे 19 गेंद बाकी होती आणि विश्वकपसारख्या टुर्नामेंटमध्ये आरामदायक जीत कोणत्या पण टीमचा आत्मविश्वास खूप गुणा वाढवते. मॅचची असली हिरो बद्दल बोलण्यात येईल ती म्हणजे शेफाली वर्मा. खरं तर सगळेच व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत